पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चितवून मारुतीनं परतावं लागलेलं आहे. आणि नवीन फलंदाज सुधाकर मैदानात खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना दुसऱ्या टोकाला साथ देण्यासाठी सचिन क्षेत्ररक्षणावर पाहतो सजवलेलं पाहायला मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्लिप, लेग स्लिप. तर आपण पाहतो त्या ठिकाणी गली पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पिच चेंडू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गती कमी असली तरी वेगाने जरी आपण पाहतो थोडंसं या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केला जातोय. चेंडूला शॉर्ट पिच वरती ठेवलं जात आहे. फलंदाजापर्यंत नक्कीच चेंडू येऊन दिला जात नाहीये. थोडीशी मुसंडी दिली जाते, थोडीशी उसळी दिली जाते. यष्टीरक्षक मात्र इथे सज्ज आहेत. नक्कीच यष्टीरक्षण केलं जाईल. निर्धाव चेंडू, अजूनही खातं उघडलं नाहीये, मात्र एक गडी तंबूत परतवण्यात यश मिळालेलं आहे. आपण पाहतो या ठिकाणी गणेशला. पुन्हा एकदा यावेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू होता. थोडीशी गती कमी, वेग कमी, मोठा फटका सजवता आला नाही. चेंडू कधी क्षेत्ररक्षक गेली तर मात्र जलबाद. पुन्हा एकदा एकही धाव न करता, खातं न उघडता दुसरा खेळाडू तंबूत परतावलेला आहे. नक्कीच थोडीशी परिस्थिती जी आहे ती नक्कीच गंभीर आहे, परंतु फलंदाज खंबीर असतील तर नक्कीच गंभीर परिस्थिती बदलता येते. अजूनही संघाचं खातं उघडलं गेलं नाहीये, मात्र दोन गडी तंबूत परतावलेले. जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. हा जो मारा केला जातोय तो अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. फलंदाजांना बांधून ठेवलं जातंय, जकडून ठेवलं जातंय. फलंदाज पायात बेड्या ठोकल्या, नुसत्या बेड्या ठोकल्या जात नाही तर त्यांना तंबूत सुद्धा परतावलं जातंय. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती गणेश यांच्या माध्यमातून. मला वाटतं या ठिकाणी नक्कीच गणेश लिमगुडे या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतो. अनुप या ठिकाणी डावखुरे फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक मोठी धावसंख्येची गरज आहे, मोठी भागीदारी करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच आपण पाहतो तर हे टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला चमत्कार हे करावे लागतील. चमत्कार केला तर नमस्कार नक्कीच केला जाईल. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला आपण पाहतो तर थोडंसं हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू प्रवास करतोय. इथे मात्र एक निश्चित घेतली जाते. संघाचं खातं या ठिकाणी उघडलं गेलेलं आहे. आणि या एका धावेने आपण पाहतो तर दोन गडी बाद एक धाव धाव फलकावरती सजवताना पाहायला मिळते. थोडीशी सुरुवात खराब आहे, गती कमी आहे, वेग कमी आहे. थोडंसं नक्कीच या ठिकाणी दबाव फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा दबाव पुढे घेऊन जाणं यातच खरं कौशल्य फलंदाजाचं आपल्या संघाला मजबूत सिद्ध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळेला शॉर्टपिच चेंडू, टॅप केलेला चेंडू आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो चेंडू प्रवास करतोय, मात्र फारसा दूर गेलेला नाहीये चेंडू. शॉर्ट मिड विकेटवरती क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या दोन पोहोचते. दोन गडी बाद दोन धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात बॉलिंग मार्चवर गोलंदाज गणेश, ज्याने अतिशय कंजूसभरी गोलंदाजी केलेली आहे. आपल्या संघाला मजबूत स्थितीत ठेवण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तोच प्रयत्न इथे गणेशच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्टपिचचा चेंडू, गती आपण पाहतो तर जी गोलंदाजी आपण पाहिली असेल, व्हेरिएशन जे पाहिलं असेल, जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळते. कुठे गती कमी करायची, कुठे वेग कमी करायचा, टप्पा कोणता टाकायचा याचा संपूर्ण अभ्यास करून या गोलंदाजाने आपले 6 चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत. ज्या 6 चेंडूंमध्ये आपण पाहतो तर 2 गडी तंबूत परतावलेत आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी मला वाटतं या कराडी चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. दरम्यान एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. इथे मात्र नवीन गोलंदाज पाहायचे आपल्याला कोण येतील, या ठिकाणी कोणाला आमंत्रित केलं जाईल. आतापर्यंतची गोलंदाजी जर पाहिली तर जबरदस्त गोलंदाजी, आपल्या संघाला मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. जी जबाबदारी पहिल्या गोलंदाजांनी पार पाडली आणि जेव्हा आपला पहिला गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतो त्यावेळेला त्यानंतर टाकणाऱ्या गोलंदाजावरती जबाबदारी वाढत असते. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल 2 गडी बाद करून 2 धावा फक्त दिलेल्या आहेत. तर नंतर जो गोलंदाज येणार आहे त्याची जबाबदारी अजून वाढते, त्याला अजून चांगली कामगिरी करावी लागेल. आणि मात्र इथे पाहूया ही कामगिरी करण्यासाठी जबाबदारी जी घेतलेली आहे ती अमीर अमीर तांबोळी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. अमित तांबोळी बद्दल सांगायचं झालं तर नातेपुतेचा हा खेळाडू. यावेळेला मात्र आपण पाहतो तो फाईन लेगच्या दिशेने, ओ माफ करा, डीप स्क्वेअर लेगला फटका. थोडं क्षेत्ररक्षण गचाळ आहे. पाहूया 2 धावा नक्कीच मिळत आहेत.
तिसरी धाव सुद्धा नाही. थोडंसं मला वाटतं या ठिकाणी क्षेत्ररक्षण जे आहे आपण पाहतो थोडंसं मंद गतीने, संत गतीने आणि त्याच्यामुळे नक्कीच फलंदाजाला फायदा मिळतोय. अमित तांबोळीबद्दल सांगायचं झालं तर एक जबरदस्त खेळाडू, नातेपुते, मेन फ्रॉम नातेपुते, एक अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच आतापर्यंत त्यांनी भरपूर मैदानं गाजवलेली आहेत. अनेक सामनावीर पुरस्कार, अनेक आपण पाहतो तर मालिकावीर पुरस्कार सुद्धा ज्याच्या नावाने ओळखले जातात. यावेळेला डान्सिंग डाऊन द फटका मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न. चालाक आहेत इथे यष्टीरक्षक, जितके चालाक यष्टीरक्षक तितकेच गोलंदाज सुद्धा आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र नक्कीच नकार आलेला आहे. धाव कोणती घेतली नाही, निर्धाव चेंडू मात्र टाकण्यात यश मिळते आमिरला. आणि इथे मात्र 2 गडी बाद 4 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहतो गणेशने त्या बाजूने मारा केला, त्याच बाजूने आपण पाहतो दुसऱ्या बाजूने आमिर मारा करतोय आणि त्याच शैलीमध्ये, त्याच अंदाजामध्ये या ठिकाणी गोलंदाजी करताना. हो, याला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू मात्र इथे पाहतोय आपण खेळपट्टीवरतीच इथे स्थिरावलेला आहे. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. आमिर थोडेसे हावी होताना पाहायला मिळतात फलंदाजावरती. फलंदाजाला थोडंसं या ठिकाणी नक्कीच बांधून ठेवलं जातंय. गती कमी केली, वेग कमी केला, फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलेला आहे, पाठलाग केला जातोय चेंडूचा. पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा निश्चित मिळतील. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू अडवणं गरजेचं आहे, तो कसा अडवतोय हा मॅटर नाही करत, पण तो अडवणं गरजेचं आहे. हाताने अडवा, पायाने अडवा, अंगाने अडवा, डोक्याने अडवा, कसाही अडवा, परंतु इथे अडवणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नक्कीच इथे मात्र नक्कीच धावा मिळत आहेत. 3-1 धाव नक्कीच वाचवलेली आहे. आणि या 3 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतो तर धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 7 धावा. या 7 धावांनी आपण पाहतो तर थोडीशी धावसंख्या जरी वाढत असली तरी फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. क्रिकेट कट्टा संघ इथे आपण पाहतो तर संघर्ष करताना पाहायला मिळतोय. फारशी मोठी धावसंख्या नक्कीच सजवता आली नाहीये, संघर्ष करावा लागतोय. डावखुरा फलंदाजासाठी सज्ज होताना अनुप मोठा फटका खेळायचा प्रयत्न, यष्टीपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांनी इथे मात्र हात दोन्ही समांतर, 1 धाव अवांतर. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच एका अवांतर धावेने थोडीशी धावसंख्या बदलताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आमिरचा, इथे मात्र सामना करेल आपण पाहतो अनुप खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. यावेळेला आपण पुन्हा एकदा त्याच शैलीवर टाकला चेंडू. आपण पाहतो आमिरचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू टाकले गेलेत आणि त्या 4ही चेंडूचं व्हेरिएशन जर पाहिलं, पहिले 2 चेंडू गती आणि वेगाने टाकले होते, त्यानंतर गती कमी केली, वेग कमी केला. टप्पे थोडंसं पाहतो आपण यष्टीरक्षकापासून आणि फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. रिवर्सचा फटका यावेळेला यशस्वी होतोय, तितकाच सुंदर यशस्वी क्षेत्ररक्षण. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावफलकावरती थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते, 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 9 धावा. डीजे नक्कीच खराडी चषक 2025 चा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील तिसरा सामना आयुष 11 शिवणे विरुद्ध क्रिकेट कट्टा खराडी या 2 संघांच्या दरम्यान. थोडीशी क्रिकेट कट्टा खराडी संघाची सुरुवात थोडीशी या ठिकाणी नक्कीच आपल्याला थोडीशी खराब पाहायला मिळते. फार काही फलंदाज इथे फटकेबाजी करू शकले नाहीयेत, आतिषबाजी करू शकले नाहीयेत. संघर्ष करावा लागतोय थोडासा नक्कीच या सामन्यामध्ये. प्रयत्न थोडेसे अयशस्वी ठरत आहेत, कारण आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये गणेशच्या गोलंदाजीवरती 2 गडी तंबूत परतावलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आमिरने गोलंदाजी धुरा सांभाळली आणि 2 षटकानंतर आपण पाहतो नक्कीच आपण या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील सर्वात जुनी टुर्नामेंट जी आज भारतामध्ये गाजते, रणजित सिंह यांच्या नावाने त्या टुर्नामेंटला नाव दिलं गेलं रणजी टुर्नामेंट. त्यातील खेळाडू मयूर मेड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी खराडी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. त्यांना विनंती केली जाईल आपण कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मयूर मेड सर, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान वळूया मैदानात. इथे मात्र आपण पाहतो भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. दरम्यान मैदान वळतो. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 13 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सजवण्याचा प्रयत्न केला जातोय.
फटकेबाजी केली जाते, आक्रमक प्रयत्न केले जातात, मात्र अयशस्वी आहेत. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. वेग कमी आहे, गती कमी आहे, मात्र त्याला चेंडूला वळण देण्याचं कौशल्य या फलक गोलंदाजाकडे आहे. फसावं लागतंय इथे, मात्र नक्कीच फलंदाजाला धावसंख्या स्थिर आहे. 2 गडी बाद, 13 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला फटका सजवलाय, पाहूया किती दूर जातोय. इथे मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. लॉंग ऑनला 2 धावा निश्चित मिळतील. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद, 15 धावा. इथे मात्र मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे, मोठी भागीदारी करणं गरजेचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, संघर्ष केला जातोय. थोडंसं अपयश नक्की मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी थोडीशी आपल्याला कमी पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाज हवी होताना पाहायला मिळतात फलंदाजावरती. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका सजवता आलेला नाहीये. नक्कीच चेंडू आपण पाहतो तर नो मॅन झोन मध्ये चेंडू आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावा. 17 म्हणजे खतरा. आपण पाहतो तर 17 धावा झाल्या की खतरा असतो, मात्र आपल्याला पाहायचंय पुढच्या चेंडूवरती खतरा कुणाला होईल, फलंदाजाला की गोलंदाजाला. नक्कीच तिथे पाहायला नक्कीच आवडेल. प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन असं पाहायला मिळतंय क्रिकेटच्या माध्यमातून. आपण पाहिलं असेल क्रिकेटची सुरुवात, नक्कीच टेनिस क्रिकेटची सुरुवात आपण पाहतो 70-80 दशकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाली. ज्यावेळेला आपण पाहतो सिंगल टेनिस क्रिकेट, सिंगल टेनिस बॉलच्या माध्यमातून सुरुवात झाली होती. आता मात्र रिवर्सचा प्रयत्न फसलेला आहे. नक्कीच इथे मात्र नक्कीच एक धाव निश्चित मिळते. थोडीशी बॅटची कडा मला वाटतं लागली असावी कदाचित, आणि इथे मात्र एक धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद, 18 धावा. 18 हा आकडा जर असेल, आपण पाहिलं असेल फार पूर्वी 10 वर्षापूर्वी तर 18 आकडा हा जो होता इतका प्रसिद्ध नव्हता, मात्र आज या आकड्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खूप महत्व आलेलं आहे. कारण विराट कोहली सारखा खेळाडू जो आहे आपल्या भारतीय संघातील एक जबरदस्त खेळाडू, ज्याने आत्ताच रेकॉर्ड्स केलेले आहेत, त्याच्या टी शर्टचा क्रमांक 18 आणि ते मात्र धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा. प्रयत्न केले जात आहेत, क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांना रोखलं जातंय, अडवलं जातंय, थांबवलं जातंय, थोपवलं जातंय. इथे मात्र नक्कीच आपण पाहूया पुन्हा एकदा गणेश संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटकातील हा शेवटचा चेंडू टाकतोय, ज्यामध्ये आपण सामना करतील. इथे मात्र सचिन खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जात आहे. गोलंदाजाला जोपर्यंत आत्मविश्वास येत नाहीये, नक्कीच त्याला माहित असतं की आपण कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि आपल्याला कुठे क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे. अगदी त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया गणेशच्या माध्यमातून. यावेळेला मात्र आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळलेला आहे. कव्हरच्या दिशेने फटका जातोय, पाठलाग केला जाईल, चेंडू क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. इथे मात्र सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. खराडी चषक 2025 ला आपण पाहतो टायटल स्पॉन्सर म्हणून ज्यांची स्पॉन्सरशिप लाभलेली आहे ते battery.ai. आणि नक्कीच आपण पाहतो आता चौकार battery.ai च्या माध्यमातून चौकार एक जबरदस्त असं एक गेमिंग ऍप आपल्याला या ठिकाणी नक्कीच उपलब्ध झालेलं आहे. गेमिंग झोन सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे battery.ai च्या माध्यमातून. आणि नक्कीच खूप काही या ठिकाणी बक्षीस सुद्धा जाहीर होतीलच, लवकरच जाहीर होतील. मात्र वळूया मैदानात. इथे मात्र नक्की 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. 2 विकेट्सच्या या ठिकाणी नक्कीच पतन झालेलं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की जसं की आपण पाहतो पहिलं षटक ज्यावेळेला संपलं त्यावेळेला 2 धावा होत्या आणि आता मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये 22 धावा म्हणजे 20 धावा आलेल्या आहेत. काही क्रिकेट थांबत नाही मित्रांनो, धावा काढणं थांबत नाही, प्रयत्न करणं थांबत नाही. आजचा दिवस वाईट गेला म्हणून पुढचा उद्याचा दिवस वाईट जाईलच असं नाही. तसं आजचा षटक किंवा आजचा चेंडू जो आहे तो वाईट टाकला गेला तर पुढचा चेंडू चांगलाच पडेल असं नाहीये. कधी कधी काही खराब चेंडू सुद्धा आपल्याला फायदा करून देऊन जातात. इथे वळूया मैदानात पुन्हा एकदा. हो, यावेळेला मात्र वाट पाहिली चेंडूची. नक्कीच थोडासा या ठिकाणी नक्कीच पेशन्स ठेवले गेले, संयमी फलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावा निश्चित मिळत आहेत. 1-2 म्हणजे मी सांगेन की अलीकडच्या काळात जर पाहिलं 10 वर्षापूर्वीचं क्रिकेट, दर 10 वर्षांनी जसं जनरेशन बदलतं
अगदी त्या पद्धतीने दर 10 वर्षांनी क्रिकेट सुद्धा बदलताना पाहायला मिळतं. आज षटकाराची चौकाराची आतिषबाजू करून आपण पाहतो धावा केल्या जातात. मात्र 1-2 धावा किती महत्त्वाच्या असतात हे 40 प्लसचे खेळाडू नक्कीच जाणतात आणि त्याचा तोच खेळ, तोच गेम आपल्याला इथे पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होता, फसलेला आहे फटका. चेंडू जाऊन यष्टीरक्षकडे विसावतोय, कोणती धाव नाहीये. नक्कीच अमीर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतील. यावेळेला मात्र फटका सजवलेला आहे, चेंडू जातोय. नक्कीच इथे झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल काही घेता आलेला नाहीये. एक धाव निश्चित मिळते. या एका धावेने धावफलक आपण पाहतो तिथे हलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 पोहोचते, 2 गडी बाद 25 धावा. मोठी धावसंख्या उभी करण्याची गरज आहे. समोरच्या संघाला मात करायची असेल, मात द्यायची असेल तर किमान 6 षटकामध्ये आपल्याला 60 धावांपर्यंत पोहोचणं, मजल मारणं गरजेचं आहे. एकंदर आपण पाहिलं या ठिकाणी करंट रन रेट जर पाहिला तर 7चा दाखवला जातोय. प्रोजेक्टेड स्कोर मात्र इथे फार कमी दाखवला जातोय, 42 धावा. आणि हा प्रोजेक्टेड स्कोर खोटा ठरवायचा असेल तर एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मात्र मी नातेपुतेवरून इथे का आलोय याचं उत्तर मात्र नक्कीच अमीर इथे देत आहेत. यावेळेला स्टेट ड्राईव्ह खेळलेला चेंडू आहे, पाहूया लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण केलं जाईल. ड्राईव्ह केलेला चेंडू होता, फटका जबरदस्त होता, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तितकं सुंदर इथे 1-2 1-2 1-2 1-2 करत आपण पाहतो थेंबे थेंबे तळे साचे. अगदी त्याच मनीप्रमाणे इथे आपण पाहतो हळूहळू धावा वाढतायत. ज्या धावांची आता मजल गाठलेली आहे 2 गडी बाद 27 धावा आणि इथे मात्र चौथं षटक प्रगतीपथावरती. अमीर तांबोळी मेन फ्रॉम नातेपुते. यावेळेला आपण पाहिलं असेल नक्कीच गती कमी होती, वेग कमी होता, चेंडूची वाट पाहिली, पुल केला गेला चेंडू. इथे मात्र चेंडू गेला तो डिप्स कव्हरला गेला, क्षेत्ररक्षण केलं जाईल. दरम्यान 2 धावा निश्चित मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 पोहोचते 29 धावा, 2 गडी बाद. चला यानंतर होणारा सामना जो आहे त्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाला आमंत्रित केलं जाईल. कुठला रहीम 11 वर्सेस अन्ना 11. हो क्या बात आहे. स्विच करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र पंचाचा इशारा, दोन्ही हात समांतर, एक धाव अवांतर, एका अवांतर धावेने धावफलकावरती धावसंख्या बदलेल. धावसंख्या 2 पोहोचते, 2 गडी बाद 30 धावा. 30 धावा धावफलकावरती सजवलेल्या पाहायला मिळत आहेत. अमीर हो इथे मात्र थोडासा स्टेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॅट चिकडा लागते, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर होती, झेल बांधून परतावा लागेल. तंबूमध्ये संघर्ष चालू आहे आणि तो चालूच राहणार. इतक्या जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी केली जाते. खराडी संघ जो आहे इथे संघर्ष करताना पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हणजे नक्कीच आपण पाहतो तर 30 धावा धावफलकावरती आहेत, 3 गडी बाद. 6 षटकाचा खेळ, ज्यापैकी 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करण्याचं एक खूप मोठं आव्हान नक्कीच या फलंदाजाजवळ असेल. कारण फलंदाजीचा आढावा घेतला तर 3 गडी तंबूत परतले आहेत आणि इथे मात्र नक्कीच अनुप 12 चेंडू सामना करत 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संजय मैदान उतरलेले आहेत, खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा राज रणदिवे इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. राज रणदिवे पुढचा चेंडू घेऊन अनुप साडी. पहिला चेंडू होता, ब्लॉकहोल मारण्याचा प्रयत्न, थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज आपण पाहतो तर गोलंदाजीची आपण जर थोडीशी शैली पाहिली, 4-5 पावलांचा रनअप आहे. नक्कीच पेस गोलंदाज आपण पाहतो तर रनअपचा थोडासा आढावा घेतला तर पेस गोलंदाज असतात 20-25 पावलांचा रनअप घेत असतात. मात्र मध्यम गतीने गोलंदाजी करणारे आणि नक्कीच आपण पाहतो तर फलंदाजाला जर थोडंसं फटकेबाजीपासून लांब ठेवायचं असेल तर त्याच्यापासून चेंडूचं लांब ठेवण्याचं कौशल्य गोलंदाजाकडे असणं गरजेचं असतं. इथे मात्र राज गोलंदाजी करतायत. नक्कीच राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतील.
संजयसाठी संजयने फटका लगावलेला आहे. नक्कीच पाहूया लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने आपण पाहतो तर धावफलक थोडासा हलताना पाहायला मिळतोय. 32 धावा, फार काही मोठी धावसंख्या नक्कीच उभी करता येत नाहीये. संघर्ष करावा लागतोय, प्रयत्न करावे लागतात. मोठे फटके अजूनपर्यंत आपण पाहिले असतील, फारसे काही सजवता आलेले नाहीयेत नक्कीच क्रिकेट कट्टा संघाला. आणि इथे तरी पण प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाजीला पुन्हा एकदा आपण पाहूया. राज सामना करतील, इकडे मात्र अनुप. गती कमी, वेग कमी, बॅटची कडा लागते. चेंडू आपण पाहूया, इनेच चेंडू आपण म्हणू शकतो. इनेच इथे आपण पाहतो. थोडासा यष्टीरक्षकाला फार कठीण असतं असे क्षेत्ररक्षण करणं. इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने पुन्हा एकदा पाहूया. 3 गडी बाद, 33 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. 3 गडी बाद, 33 धावा. नक्कीच आपण पाहतो धावफलक थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय. हळूहळू हळू पुढे सरकतोय. जिथे मोठ्या मुसंड्या मारणं गरजेचं आहे, तिथे मात्र एक एक धावेने फक्त धावसंख्या पुढे जाते. 3 गडी बाद, 33 धावा. नक्कीच क्रिकेट कट्टा संघ इथे थोडासा झुंज देतोय. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द फटका पाहूया पुन्हा एकदा. फार काही दूर गेलेलं नाहीये. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. एका धावेवरती नक्कीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद, 34 धावा. प्रत्येक चेंडूवरती एक धाव निश्चित घेतली जाते. कुठेही डॉट बॉल न टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राश तो पुन्हा एकदा अनुप. रिवासचा फटका, जबरदस्त फटका आहे. इथे मात्र नक्कीच पाहूया. मला वाटतं डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज होता. कोणती संधी नव्हती. इथे मात्र क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कोणती धाव मिळणार नाहीये. आणि एक धाव मात्र इथे निश्चित मिळेल. 4 धावांचा प्रयत्न होता नक्कीच, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज होता. त्यामुळे एका धावेवरती समाधान धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद, 35 धावा. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू, 5व्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करेल संजय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. शॉर्ट पिच चेंडू आहे. हो हो, इथे मात्र नक्कीच एक पुल शॉट, एक मोठा फटका नक्कीच सजवता येऊ शकला असता. थोडासा मला वाटतं सरावाचा अभाव नक्कीच जाणवतोय, ज्याची गरज आहे. आपण टुर्नामेंटसाठी जेव्हा फलंदाजी करत असतो त्यावेळेला एक सरावाचा कुठेतरी एक खूप मोठं गणित आपल्याला सहकार्य करत असतं, मदत करत असतं. जितका जास्त सराव, जितकं जास्त सातत्य, तितकी चांगली फलंदाजी, तितकंच चांगलं गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला प्रदर्शित करता येऊ शकतं. पण त्यासाठी सातत्याने सराव करणं आणि मैदानाची साथ न सोडणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि आपण जर थोडंसं सराव आणि सातत्य आणि जर या सगळ्या गोष्टींना थोडंसं दूर लोटलं आणि आपण थोडंसं फलंदाजी संपलेला आहे. 3 गडी बाद, 36 धावा. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. चेतन. चेतन मला वाटतं एक जबरदस्त असं क्रिकेटमधलं नाव आहे चेतन. ओ हो हो हो, ओव्हर पिच चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा वापर थोडासा चुकीचा. मात्र एक धाव निश्चित मिळते. आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र पाहायला मिळते ते 3 गडी बाद, 37 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. भागीदारी करणं गरजेचं आहे. प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. मात्र इतके फारसे काही मोठे फटके सजवता येत नाहीयेत. नक्कीच चेतनचा पुढचा चेंडू सामना करतील संजय, माफ करा अनुप. इथे मात्र फटका खेळलेला आहे. नक्कीच चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र झेलबाद. इथे मात्र नक्की जाऊन पाहतो तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. तंबूत परतावं लागेल. लावा ते गाणं. रिजवान नवीन फलंदाज खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. थोडीशी आक्रमक फलंदाजीची शैली
हो, इथे मात्र नक्कीच फटका मला वाटतं पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात येतोय. अवांतर धाव एक नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 38 धावा. नक्कीच आपण पाहतो रिझवानची जर आपण शैली पाहिली तर मला वाटतं या ठिकाणी मोठे फटके खेळण्यासाठीच मैदानात आपण उतरलेलो आहोत. अशी थोडीशी या ठिकाणी नक्कीच देहबोली सांगते. परंतु शेवटी चेंडू किती चांगला टाकला जाईल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं पाहावं लागेल. कारण चेतनने आत्ताच आपण पाहतो एका खेळाडूला संजयला तंबूत परतावलेलं आहे. पुढचा चेंडू चेतनचा रिझवानसाठी. मोठा फटका इथे सजवला जातोय. नक्कीच पाहूया. कार्पेट आहे. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण नक्कीच 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. आणि या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 40 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. 6व्या षटकातले 3 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत संपलेले आहेत. अर्धा पल्ला गाठलेला आहे. अर्धे 3 चेंडू बाकी आहेत म्हणजे अर्धा पल्ला बाकी आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा आपण पाहतो त्या ठिकाणी बदल निश्चित केला जातोय. आणि हा बदल जो आपल्याला पाहायला मिळतोय तो नक्कीच यशस्वी ठरतोय का आपल्याला पाहायचंय. यावेळेला पाहतो तर ओव्हरपिच चेंडू आहे. फटका लगावलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक होऊ शकतील. चेंडू जाईल सीमा पार. चौकार Battery.ai च्या माध्यमातून हा चौकार. धावसंख्येमध्ये थोडासा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 44 धावा. 44 धावांपर्यंत मजल मारलेली नक्कीच. पहिल्या षटकाच्या नंतर 2 धावा होत्या. त्यानंतर मात्र पुढच्या 5 षटकामध्ये एक चांगली मोठी धावसंख्या उभी निश्चित केलेली आहे. परंतु इतकी काही फारशी समाधानकारक असेल असं मात्र इथे वाटत नाहीये. कारण ओहो, इथे फुटवर्क थोडंसं केलं गेलं. फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र थोडासा आपण पाहतो उजव्या अक्षरा बाहेर निसटला. चेंडू जाऊन विसावला. यष्टीरक्षाकडे कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 44 धावा. 4 गडी बाद 44 धावा. यावेळेला मात्र मला वाटतं थोडस नक्कीच नजरहटी दुर्घटना घटी. आपण पाहतो इथे रिझवानला चेंडू समजलेला नाहीये. ब्लॉक होलचा चेंडू होता. स्विच करण्याचा प्रयत्न होता नक्कीच मिड विकेटला. परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू जाऊन थेट भिडला तो यष्टीला. यष्टी या ठिकाणी पाहतो आपण नक्कीच त्रिफळाची इथून रिझवानला तंबूत परतावं लागेल. इथे मात्र 6 षटकाचा खेळ संपतोय आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 44. म्हणजेच 45 धावांची शिवणे संघाला. डीजे लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
रहीम 11. दोन्ही संघाचे कप्तान आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी कॉम्बॉक्स जवळ यायचंय. या ठिकाणी ॲडव्होकेट जयराज गौड सर उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती केली जाईल आपण कृपया या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी आपला मान सन्मान बहुमान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट गौड सर उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. तर अन्ना 11 आणि त्याचबरोबर आपण पाहतो रहीम 11 दोन्ही संघाचे कप्तान. आपल्या दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण दोन्ही संघाचे कप्तान आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. अन्ना 11 आणि रहीम 11 संघ दोन्ही संघाचे कप्तान पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण यायचंय. नाणेफेक करायची आहे. दरम्यान मैदानात आपण पाहतो या ठिकाणी 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी शिवणे संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी उतरलेले आहेत. जर धावसंख्येचा जर थोडासा अंदाज घेतला आढावा घेतला फार काही मोठी धावसंख्या नक्कीच सजवली नाहीये आणि 45 धावांमध्ये रोखण्यासाठी गोलंदाजी जी आहे ती नक्कीच भेदक करावी लागेल. मला वाटतं क्रिकेट कट्टा संघ जर दोन्ही संघ पुढच्या 2 मिनिटात जर कॉम्बॉक्स जवळ नाही आले तर दोन्ही संघाला सांगण्यात येते की आपले 5 षटकांचे सामने खेळले जातील याची आपण नोंद घ्यायची. रहीम संघ रहीम 11 संघ आणि अन्ना 11 संघ दोन्ही संघाला आपण सांगितलं जातं की आपल्याला 5 षटकांचा सामना खेळावा लागेल जर आपण पुढच्या 2 मिनिटात या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित नोंदवली नाही तर. चला बॅटरची नावं सांगायची आहेत. विनंती आहे 12वे खेळाडू विनीत. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला विनीत. विनीत आपण असाल तर बॅटवर करा स्ट्राईकला. अच्छा नॉन स्ट्राईकला विनीत. स्ट्राईक ओके. आणि सनी नॉन स्ट्राईकला आहेत. विनीत आणि सनी आपण पाहतो सलामीचे फलंदाज नक्की जाऊ इथे उतरलेले आहेत मैदानात. 45 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. आव्हान जर आपण थोडासा विचार केला 36 चेंडूमध्ये 45 धावा नक्कीच फारसं मोठं आव्हान नाहीये. परंतु आपल्याला माहित असेल क्रिकेट हा खेळ असा आहे की जे आव्हान नक्कीच जेवढं कमी असतं तेवढीच सामना जो असतो थोडासा आपल्याला नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळत असतं. पाहूया काय होईल मैदानात. सनी आणि विनीत आणि मारुती मला वाटतं ज्याने पहिला चेंडूवरती बाद होऊन तंबूत परतले होते त्यांना इथे बदला घेण्याची संधी आहे. नक्कीच फलंदाजीमध्ये चमक दाखवू शकले नाहीत परंतु त्यांना पुन्हा एकदा कप्तानाने संधी दिलेली आहे. गोलंदाजीमध्ये आपण चमक दाखवाल. क्षेत्ररक्षण आपण पाहतो तर मारुती सजवताना पाहायला मिळत आहेत. ज्याने गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट मला वाटतं स्लीपला क्षेत्ररक्षक घेतलेला आहे त्यांनी. शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो. नक्की पोझिशन जी आहे थोडी कॅल्क्युलेट करणं अवघड आहे मात्र आता स्लीप सांगू शकतो आपण नक्कीच. फर्स्ट स्लीप आणि त्याचबरोबर डीप स्लीप असे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारुती पहिला चेंडू डावखुरा गोलंदाज. ओहो क्या बात है क्या बात है. इथे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल मारुतीचं. ज्या शैलीमध्ये स्वतःची विकेट गेली त्या शैलीमध्ये समोरच्या संघाला सुद्धा आपण पाहतो त्या ठिकाणी गोल्डन डक वरती बाद करून तंबूत परतवलेला आहे. क्या बात है. एक तेरी एक मेरी हम भी किसी धावसंख्येचा जर आढावा घेतला तर 0 आणि विकेटचा आढावा घेतला तर 1. सुरुवात दोन्ही संघांची एकसारखी असं चित्र बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला कमी मिळतं आणि हे चित्र पाहण्यात जी मजा असते प्रेक्षकांना ती मजा कुठे नसते. क्रिकेट खेळ जितका खेळण्यासाठी मजेदार आहे तितकाच बघण्यासाठी सुद्धा मजेदार आहे. काय होईल पुढच्या क्षणाला काय होईल पुढच्या चेंडूला ही आतुरता जी असते प्रेक्षकांच्या मनात कायम चालू असते. ही धाकधूक कायम चालू असते. आता 45 धावांचा पाठलाग करायचा म्हटलं तर जी धाकधूक आहे आता थोडासा नक्कीच या ठिकाणी बदल झालेला आहे. चित्र बदललेलं आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडतं. आज ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पाहतो tenniscricket.in माध्यमातून लाखो प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील आणि इथे मात्र क्या बात आहे. ओ हो इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा झटका.
ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मधले विकेट्स आहेत तीच पद्धत तीच शैली इथे आपल्याला विकेटची पाहायला मिळते. रहीम 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे नक्कीच अन्ना 11 संघाला. हो इथं मात्र फाईन लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच एक धाव मिळेल. खातं उघडलं गेलेलं नक्कीच इथे मात्र 25 धावांचा पाठलाग करताना तो सहजासहजी पाठलाग करून द्यायचा नाहीये. आपल्या अनुभवाचा वापर आपल्या गोलंदाजीमधून केला जातोय. नक्कीच मारुतीच्या माध्यमातून एक धाव नक्की मिळते. 2 गडी बाद 1 धाव. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. मारुती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. ओहो यावेळेला एक जबरदस्त चपराक आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 धावा. छत्रपतीचा छावा आणि बॅट मधून निघाल्या 6 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार. माफ करा, हा 4 गेला धावा. चौकार. वाघोली ग्राम शॉर्ट पिच चेंडू आहे. कमबॅक पाहायला मिळते पुन्हा एकदा मारुतीचं. बॅकफूट येऊन पंच केलेला चेंडू स्थिर आवलेला आहे. खेळपट्टीवरती कोणती धाव नाहीये आणि इथे मात्र नक्कीच पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू मारुतीच्या माध्यमातून. डावखुरा गोलंदाज आहे मारुती आणि त्याचा सामना करेल सनी खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. फुल टॉस आणि फुल टू लॉस. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. फटका असा द्वादार. यांचा मानाचा षटकार आपण पाहतो. रिस्कवर लागला. एक जबरदस्त प्रहार. एक जबरदस्त शेवट आपल्याला पाहायला मिळाला. जरी षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर अतिशय चांगली झाली होती. जिथे 2 गडी बाद तंबूत पाठवले होते करून नक्कीच कोणती धाव दिली गेली नव्हती. मात्र शेवटच्या चेंडूवरती प्रत्युत्तर जे आहे ते जबरदस्त मिळालेलं आहे. 6 धावांनी याची सांगता झालेली आहे पहिल्या षटकाची आणि चेंडू आपण पाहतो तर या ठिकाणी 6 चेंडू झालेले आहेत आणि धावा झाल्या आहेत 11. 2 गडी बाद 30 चेंडू मध्ये आता मात्र गरज आहे 34 धावांची. गणित जर पाहिली तर नक्कीच बॉल टू रन थोडंसं गणित होऊ शकतंय. थोडा सामना जर थोडासा आढावा घेतला तर 50-50 नक्कीच आहे. कोणता संघ जिंकेल हे सांगणं आता थोडंसं नक्कीच कठीण आहे. मात्र पाहूया गोलंदाजी धार किती मजबूत आहे की फलंदाजीची धार किती मजबूत आहे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान गोलंदाजी जर सुरुवात प्रशांतच्या माध्यमातून इथे गोलंदाजी केली जाईल. क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडासा बदल पाहायला मिळतोय. गली त्याचबरोबर पॉइंट. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ. डीप मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप फाईन लेग आणि आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच डीप स्लिप लेग स्लिप आणि हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो थोडासा दिशाहीन चेंडू. पंच वळतील दोन्ही हात समांतर. 1 धाव अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये बदललेली धावसंख्या जाऊन पोहोचते की 2 गडी बाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. थोडंसं नक्कीच एक अवांतर धावेने सुरुवात झालेली आहे. 12 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतो नक्कीच फलंदाजापासून दूर ठेवलेला आहे. गोलंदाजाला ही शैली खूप महत्वाची असते. प्रत्येक चेंडू आपण विकेटसाठी टाकणं गरजेचं आहे की धावा रोखण्यासाठी गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपण पाहतो तर चेंडू आपण फलंदाजापासून जितका लांब राहील तितका फलंदाजाला खेळणं अवघड जातं आणि ही शैली खूप महत्वाची असते गोलंदाजासाठी. यावेळेला आपण पाहतो तर हो 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 गुडलेनवरचा चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जितकी शैली फलंदाजीमध्ये आपण जास्त वठवू शकलो नाही त्याच्यापेक्षा जास्त ताकद जी आहे ती नक्कीच गोलंदाजीमध्ये लावली जाते. खराडी क्रिकेट कट्टा संघाकडून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत साठी. प्रशांत रिवर्सचा फटका. तडका लगावलेला आहे. तडका लगा आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. Battery.ai चा दणदणीत खणखणीत सणसणीत मानाचा चौकार.
डीजे सीमारेषा पुढचा चेंडू घेऊन ओ हो एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच फसतोय. नक्कीच हा जर फटका वर आला असता तर नक्कीच इथे षटकार निश्चित होता. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र नक्कीच एक धाव 22 स्वरूपात मिळतेय. यष्टीरक्षण थोडंसं या ठिकाणी होऊ शकलेलं नाहीये. क्लोज आपण पाहतो तर यष्टीला चिकटून उभे आहेत यष्टीरक्षक. त्यामुळे नक्कीच थोडंसं या ठिकाणी चपळ असणं गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांतच्या माध्यमातून सनीसाठी, यावेळेला सनीच्या बॅटमधून कडकडीत प्रहार, चेंडू जाई सीमा पार. Bati.ai चा मानाचा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा धन्यवाद. खणखणीत चौकार. 2 गडी बाद 21 धावा. हो इथे मात्र नक्कीच प्रयत्न खेळण्याचा होता. नक्कीच फाईन लेगला चेंडू प्रवास करतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण केलं जाईल. बॅटची कडा नक्कीच घेऊन गेलेला चेंडू आहे. दरम्यान नक्कीच क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव निश्चित मिळते. या एका धावेने धाव फलकावती. धावसंख्या 2 पोहोचली आहे. 2 गडी बाद 22 धावा आणि त्याचबरोबर पाहतो तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. दोन गडी बाद 22 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. जर आपण थोडंसं या ठिकाणी गणित पाहिलं तर मला वाटतं 24 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे आणि 23 धावांचा पाठलाग 24 चेंडूंमध्ये करणं तसं पाहायला गेलं तर गणित जे आहे नक्कीच अशक्य अजिबात नाहीये. शक्य नक्कीच नाहीये. मग काय आहे नेमकं तर त्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला 24 चेंडू सामना करावा लागेल आणि त्यात तुम्हाला एक मोठी भागीदारी करावी लागेल. धावांचा पाठलाग करावा लागेल. विकेट्स आपल्याला सांभाळून ठेवावे लागतील. मात्र गोलंदाजीचा अंदाज घेतला तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्यामुळे हा दबाव थोडाफार प्रमाणात का होईना फलंदाजी करणाऱ्या दोन्ही खेळाडूंवर निश्चित असणार आहे. तरी पण आपण बोलूया पुढचं तिसरं षटक घेऊन आले ते गोलंदाज पहिलं मारुती. यावेळेला आपण पाहतो तर थोडासा खोचण्याचा प्रयत्न होता चेंडू नक्कीच, परंतु खेळून काढलेल्या बॅकफुटवरून थोडासा कार्पेट शॉट. एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23 धावा. ओहो यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे त्याचा करपूस समाचार, परंतु मला वाटतं नो मॅन झोन मध्ये चेंडू आहे. फार दूरपर्यंत चेंडू प्रवास करू शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येत आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जाते. दरम्यान 2 धावा निश्चित मिळतील. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. गती कमी वेग कमी रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता. फटका नक्कीच थोडासा फसलेला आहे. मला वाटतं फिटनेस थोडासा ज्या पद्धतीत गरजेचा असतो, जी चपळता 40+ आहे, थोडस नक्कीच संघर्ष करावा लागेल. मोठा फटका, क्या बात आहे. जवळचा फटका आहे परंतु फारसा दूर गेलेला नाहीये. डीप कव्हरची क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव या दरम्यान निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 26 धावा. नक्कीच 26 स्पेशल 26 आपण पाहतो तर मनोज वाजपेयी, त्याचबरोबर आपण पाहतो तर अक्षय कुमार यांचा एक गाजला चित्रपट आणि इथे मात्र धावफलकावरती धावसंख्या आहे ती स्पेशल 26 धावा. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळेला बॅकफुट फटका सजवलेला आहे. टॅप केलेला चेंडू आहे. आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत खरबडत गेलेला चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. या ठिकाणी 30 धावा. हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरी नक्की जाऊन पाहतो तर 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 30 धावा. 19 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. यावेळेला मात्र आपण पाहतो तर निर्धाव चेंडू आहे. थोडासा प्रयत्न केला जातोय, संघर्ष केला जातोय. प्रयत्न हा केला जाईल. धावा रोखण्यासाठी काय करावं लागेल, विकेट्स घेणं खूप महत्वाचं आहे. धावा रोखू शकता का आपण, तर नक्कीच इथे पाहूया.
18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. धावा रोखण्यापेक्षा विकेट्स मिळवणं सध्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला महत्वाचं असेल. कारण 18 चेंडू 15 धावा होऊ शकतात का, तर नक्कीच होऊ शकतात. रोखायचं असेल तर थोडंसं या ठिकाणी विकेट्स घ्याव्या लागतील. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी या ठिकाणी नक्कीच थोडी क्षमता वाढवावी लागेल, ताकद वाढवावी लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदलावं लागेल का, अशा अनेक प्रश्न नक्कीच या ठिकाणी कप्तान गोलंदाजी करणाऱ्या संघाचा असणार आहे, कप्तानाचा असणार आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांच्या मनात काय चालू असेल, तर नक्कीच एक मोठे फटके खेळायचे नाहीयेत. आपल्याला सांभाळून खेळायचे, सावधान खेळायचे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 15 धावांची गरज आहे. मोठे फटके मारायचे की नाही मारायचे. गोलंदाज नाव काय प्लीज, बॉलर नेम प्लीज. अनुप. अनुपने बराच संघर्ष केला होता फलंदाजी करताना. खूप वेळ मैदानात थांबून राहिले होते, परंतु मोठी धावसंख्या मात्र ते उभी करू शकले नव्हते. दरम्यान अनुप पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. रिवासचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, संघर्ष करावा लागतोय. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मला वाटतं नक्कीच लेग बाय स्वरूपात पंचांचा इशारा. एका धावेने धावसंख्येमध्ये बदलेल, धावसंख्या पोहोचेल ती 2 गडी बाद 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 17 चेंडूंमध्ये गरज आहे ती 14 धावांची. फुलटॉस चेंडू आहे, फटका लगावलेला आहे. इथे मात्र पाहूया चेंडू जाईल स्ट्रेट ड्राईव्ह. ओहो, नक्की क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. थोडं नक्कीच एक धाव निश्चित मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 16, गरज आहे ती 13 धावांची. फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहतो चेतन. 9 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि फुल टू लॉस. चेंडू जाईल मारुती. आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. चार धावांनी मात्र आपण पाहतो गणित बदललेली आहेत. 36, 2 गडी बाद 36 धावा. 15 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. सामना थोडासा झुकताना पाहायला मिळतोय. नक्कीच आयुष 11 शिवनेच्या दिशेने आपण पाहतो थोडासा झुकताना पाहायला मिळतोय. क्रिकेट कट्टा खराडी संघ थोडासा या ठिकाणी नक्कीच दबावामध्ये थोडा संघर्ष करताना पाहायला मिळेल. कारण 9 धावांची गरज आहे, चेंडू मात्र शिल्लक आहेत 15. ओहो, इथे मात्र नक्कीच थोडासा वाईडी शॉर्कर मारण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. वाईडी शॉर्कर नक्कीच इथे पाहायला मिळाला. फलंदाज थोडेसे नाराज आहेत, मात्र इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला मिड विकेटला कॉम्बॉक्सच्या दिशेने फटका मारलेला. पाहूया काय होईल. उंची नक्कीच इथे पाहूया आपण जे आहे चेंडूने गाठलेली आहे. चेंडू जाईल मिड विकेटला, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, मानाचा हा गेला चौकार. चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्व्हिसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय हो, इथे रिव्हर्सचा स्विच करायचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसतोय. षटक संपतोय, 4 षटकाचा संपतोय आणि इथे 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती फक्त 5 धावांची. बारा चेंडू 5 धावा. नक्कीच यानंतर होणारा सामना आपण पाहतो अन्ना 11 विरुद्ध रहीम 11. रहीम 11 संघाने आपण पाहतो त्या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अन्ना 11 संघाला इथे फलंदाजी करण्यासाठी नक्कीच आव्हान केलेलं आहे. तयार राहायचं आहे पुढच्या दोन्ही संघाने. कारण इथे आपण पाहतो 12 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. नक्कीच सामना मला वाटतं पूर्णपणे झुकलेला आहे. नक्कीच शिवणे संघाकडून मात्र क्रिकेट अनिश्चित खेळ. थोडंसं या ठिकाणी नक्कीच औपचारिकता जरी असली तरी ती पूर्ण करणं नक्कीच या ठिकाणी पाहायचं आपल्याला क्रिकेटमध्ये करावी लागते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला आपण पाहतो. थोडं क्लोज आपण पाहतो. फिल्डर सजवलेले पाहायला मिळतात. गली आहे, डीप स्लीप आहे, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. त्याबरोबर पाहतो तर या ठिकाणी मिड ऑन, लॉंग ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक इथे सजवलेला पाहायला मिळतोय.
मोठा फटका खायचा प्रयत्न, बाटची कडा, नक्की चेंडू खाली गोलंदाज स्वतः येतील आणि इथे मात्र झेलबाद, परतावं लागेल तंबूत. जिद्द सोडलेली नाहीये, अजूनही मेहनत सोडलेली नाहीये, कष्ट इथे करावे लागतील आणि नक्कीच मला नाचायचंय. लावा दरम्यान आपण पाहतो इथे मात्र 11 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. अकरा चेंडू 5 धावा. आपण पाहतो तर खराडी चषक 2025 चा पहिला दिवस नक्कीच पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड सर यांच्या प्रेरणेतून या टुर्नामेंटचं आयोजन नियोजन संयोजन आपण पाहतो IT टॉवरच्या या मैदानात, या सिमेंटच्या जंगलामध्ये आपण पाहतो एक मातीचं मैदान आणि या मातीच्या मैदानात आपण पाहतो हे सामने इथे रंगताना पाहायला मिळत आहेत. 40+ म्हणजे 40 वर्ष पूर्ण असलेल्या सर्व खेळाडूंचा आजचा हा क्रिकेटचा थरार. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न, चेंडू खाली काय होते पाहायचंय. ओहो, इथे मात्र नक्कीच आपण पाहतो लॉंगॉनच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. एक धाव निश्चित मिळेल. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, गरज आहे ती 4 धावांची. या 4 धावा काढण्यासाठी किती चेंडूंचा मारा करावा लागतोय हे मात्र गणित इथे पाहण्यासारखं असणार आहे प्रेक्षकांसाठी. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळालं, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपल्या गळट्यामध्ये फलंदाज, त्यामुळे नक्कीच इथे एक निर्धाव चेंडू नक्कीच गणला जाईल. आणि मला वाटतं 9 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती 4 धावांची. या 4 धावा काढण्यासाठी मला वाटतं आतापर्यंत एक चेंडू खर्च करावा लागलेला आहे आणि किती चेंडू खर्च करावे लागतील हे गणित या ठिकाणी पाहायचंय. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत फलंदाज चेतन खेळपट्टीच्या मुख्य डोकाला आणि दुसऱ्या डोकाला आपण पाहतो तर गणेश या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला मिड विकेटला फटका सजवलेला आहे, पाठलाग केला जातोय चेंडूचा, क्षेत्ररक्षण होईल का? इथे मात्र नक्की क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी मात्र आपण पाहतो तर 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदललेली धावसंख्या 2 पोहोचते 43 धावा. 8 चेंडू आणि गरज आहे ती फक्त फक्त आणि फक्त 2 धावांची. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षण सज्ज आहे, काय होईल? एक धाव पूर्ण केली जाईल. आता मात्र 7 चेंडू 1 धावेची गरज. इक्वल अप झालेलं आहे, नक्कीच आपण पाहूया. 1 धाव फक्त करायची आहे विजयासाठी. 1 पाऊल दूर आहेत या ठिकाणी शिवणे संघ, आयुष 11 शिवणे संघ. चेंडू मात्र शिल्लक आहेत 7, या षटकातला शेवटचा चेंडू. याला टॅप केलेला चेंडू आहे, पाहूया काय होईल, धाव घेतली जाईल का? नक्कीच धाव घेतली जाते आणि या ठिकाणी आयुष 11 शिवणे संघ या ठिकाणी विजय ठरतोय. मॅन ऑफ द मॅच म्हणजेच अंतिम या सामन्यामध्ये ज्याने सामनावीर पुरस्कार पटकावलेला आहे ते चेतन या ठिकाणी नक्कीच व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करतील.